नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. बॉईज सिरीजमधला चौथा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा खरंच खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आहे. आणि याच चित्रपटातला एक नवोदित कलाकार बोलण्यापेक्षा मित्र बोलेन की सगळ्यांना तोडीस तोड देणारा असा निखिल माझ्यासोबत. निखिल कसा आहेस? नमस्कार, मी खूप कमाल, मी मस्त आहे. तुम्ही कसे आहे सगळे? बरं निखिल, आपण लगोलग गप्पांना सुरुवात करूया. बरं, या चित्रपटातला एक मित्र आहे तुझा पार्थ भल्यावर, त्याने तुझ्यावर एक आरोप लावला आहे. काय? आरोप असा आहे की निखिलचं डबिंग जसं होतं त्या पद्धतीने आम्ही प्रमोशन आमचं सेटअप करतोय. आरोप आहे का मान्य हा? नाही, हा आरोप नाही आहे. खरं तर माझी तब्येत बरी नव्हती, मी जरा आजारी होतो, त्यामुळे माझं डबिंग झालं नव्हतं. 8-10 दिवस मी घरीच होतो, त्यामुळे माझं डबिंग राहिलं होतं. सो आता माझं डबिंग कंप्लीट केलं मी आजच सकाळी आणि इथे आलो आहे. सो आता झालं आहे. आता तुम्ही काय करायचं ते करू शकता, त्यामुळे माझ्यावर आता आरोप लावू नका तुम्ही. नाही, बरं, अजून एक आरोप लागला आहे की आम्ही पार्थसोबत बोलताना पार्थला मी असं विचारलं की बाबा निखिल आणि गौरवणी सिनियरिटीचं वगैरे असं कधी केलं का की बाबा ना तुम्हाला काय माहिती ना असं असं, तर ते बोलले की उलटं झालं, आम्ही त्यांची रॅगिंग घेतली. ही रॅगिंग खरी आहे का? घेतली आहे का एवढी? रॅगिंग असं नाही. एकतर ते 3 सिनेमांमधून तयार झालेले आहेत आणि आम्ही दोघं या बॉईज फोरच्या निमित्तानं त्यांच्यात इन झालो होतो, त्यामुळे आम्हाला एक वेगळं दडपण होतं की यांच्यात आपण कसं इन्व्हॉल्व व्हायचं, कसं जेल व्हायचं पटकन. सो आम्ही जरा असे होतो की अरे हां असं, आणि ते असे होते अरे काय म्हणतो कसं आहे. तर जरा आमचा कॉन्फिडन्स थोडा लो होता सुरुवातीला, त्यामुळे आम्ही जरा असे होतो. त्यात रॅगिंग असं काय नाही, त्यानं असं का बोललं असेल मला काय माहीत. रॅगिंग मी असं काय नाही. नंतर हळू आम्ही पण असेल अरे तर एक वातावरण तयार झालं. हळूहळू मग आम्ही पण आमचे रंग दाखवायला सुरुवात केली. बरं, विशाल दादासोबत तुझं काम आहेच आधीपासून, एकांकिका असू दे किंवा सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही दोघांनी एकमेकांची साथ आहे. पण दादाच्या हाताखाली दिग्दर्शित असलेला पहिला चित्रपट तुझा येतोय. काय सांगशील, किती दडपण वाटतं आणि किती एक्साइटमेंट वाटतं? दडपण तर खूप होतं, कारण माझा पहिला सिनेमा असल्यामुळे मला ओव्हरऑल दडपण होतं की कसं होणार, काय होणार आहे, कसं दिसणार, मी कसं करणार, हे सगळे प्रश्न नुसते माझ्या आतमध्ये चालू होते. पण पहिल्या दिवशी जेव्हा सेटवर गेलो त्यावेळेला विशालदाने एवढं छान पॉझिटिव्ह वातावरण तयार केलं आणि मला एवढं छान कूलली सांगितलं की काही टेन्शन घेऊ नकोस, बिंदास कर, तुला काय वाटलं थांब, चुकला थांब, काही प्रश्न पडले बिंदास विचार, काही घाबरू नकोस. आणि बिंदास म्हणजे मला जवळजवळ मित्रासारखंच त्याने ट्रीट केलं. म्हणजे कधीच असं दिग्दर्शक आहे आणि त्याला मी आता कसं विचारू किंवा मी अरे बाबा ह्याला कसं विचारायचं काय, असं कधीच नव्हतं. तो उलट सांगायचं की तू बोल, तुला काय सुचतंय का, तुला काय ॲडिशन सुचतंय का. तर असं वातावरण होतं, त्यामुळे मला कधीच त्या बाबतीत दडपण नाही आलं की अरे कसं बोलायचं किंवा काय मी विचारू कसं. बाकी ओव्हरऑल दडपण होतं, पण हे डिरेक्टरनी माझ्यातलं दडपण अजिबात नव्हतं. कारण कारण त्यांनी ते एवढं छान केलं होतं तयार की बिंदास जायचं, दादा मला हे कळत नाही कसं करू किंवा ह्याचा टोन सांग ना, की हे वाक्य कसं घेऊ. सो एवढं बिंदास जाऊन विचारायचं, त्यामुळे त्याची कधी भीती नाही वाटली. सो ते मला खूप आवडलं. नाही, बरं, या सिरीजमध्ये तुझा मित्र गौरव मोरेसुद्धा काम करतो. त्यासोबत हास्यजत्रेच्या सेटवर काम करणं आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी काम करणं किती डिफरंट वाटतं आणि किती भारी वाटतं ते? खूप वेगळा अनुभव आहे, कारण प्रत्येक माध्यम वेगळं असतं. आमचं हास्यजत्रेतलं शूटिंग वेगळं, तिकडचं दडपण वेगळं, तिकडची धाकधूक वेगळी, ती भीती वेगळी स्टेजवरची, आणि इथलं तर पूर्ण वेगळं. कारण माझ्यासाठी गौरवने फिल्म केल्या आहेत, त्यामुळे त्याला अनुभव होता की काय करायचं कसं करायचं, पण माझ्यासाठी काहीच नव्हतं. त्यामुळे मी गौरवला सतत म्हणायचो की मला सांग तू, किंवा माझं काही चुकत असेल, मी काही बरोबर करत नसेल, माझी एनर्जी लागत नसेल, तर मला तू सतत सांग की हे असं होतं तसं होतं. आणि तो सांगायचा मला. आणि आम्ही वर्कशॉपच्या दरम्यान किंवा शूटिंग झाल्यानंतर हॉटेलवर जेव्हा जायचो ना, तेव्हा आम्ही रात्री आमचे सीन एकत्र वाचायचो. त्याचं आमचं एकत्र जे काही सीन असतील ना, ते आम्ही रिडिंग करत बसायचो रात्रभर की बाबा उद्या आपण ते छान परफॉर्म केले पाहिजे. सो गौरव खूप सपोर्ट करायचा की तो मला बोलायचं की चल तुझा आपण तो सीन वाचून घेऊया, की तुला तो कॉन्फिडन्स येईल की उद्या तू ते गेल्या पटकन करशील. सो ते खूप छान वातावरण होतं गौरवचं आणि माझं, की तो नेहमी बूस्ट करायचा की नाही होईल रे, टेन्शन न घेऊ, पहिलंच आहे, होतं असं मला माहिती आहे, माझं पण पहिल्या वेळेला असं झालं होतं, पण हळूहळू शिकतो माणूस. कारण कसं सिंगल कॅमेऱ्याची सवय नाही, पहिल्यांदा सिंगल कॅमेऱ्यावर काम करताना खूप दडपण आलं होतं. आणि ज्या वेळेला क्लोज वगैरे लागायचं ना, मी घामाघूम व्हायचो. असं मी असं खूप हे होऊन जायचो की दादा म्हणायचं घाबरू नकोस, बिंदास कर. पण अरे किती काय सांगितलं तरी कॅमेरा इथे आला की कसं काय करू ना. आणि आम्हाला तिथे स्टेजवर 12 कॅमेरे असतात हास्यजत्रेला, त्यामुळे तिथे टेन्शन नसतं, तिथे बिंदास वावरायचं, स्टेजवर जाऊन कसंही करायचं. पण इथे जेव्हा कॅमेरा लागतो क्लोजला, त्यावेळेला कोणाला कशी रिॲक्शन द्यायची, कोण कुठे, ते बारीक बारीक लूक द्यायचे असतात, ही गणितं असतात, ती टेक्निकल गोष्ट आहे. पण ती पटकन नाही जमत होती मला, आणि मी खूप घाबरायचो, सारखं घाम फुटायचा मला. मग ते सारखे टचअप करायचे दादा, आणि ते पण बोलायचे दादा टेन्शन नको, होतं ते ना. सेटवर एक असं वातावरण तयार झालं की सगळे होते टेन्शन नको घेऊ, सगळे मला बोलायचे मस्त करतोय, पण मला ती भीती होती. असं बोलायला हरकत नाही की ह्या चित्रपटाच्या माध्यमातून निखिल बणेला पॅम्परिंग खूप करण्यात आलं आहे. नाही असं काय नाही, पण सगळ्यांनी खूप सपोर्ट केलं, सगळ्यांनी खूप बूस्ट केलं मला, त्याचं खूप कौतुक आहे.
कारण मी एकतर नवीन होतो या सगळ्या संचामध्ये आणि तिकडची पूर्ण प्रोडक्शन टीम असेल, तिकडचं क्रू मेंबर प्रत्येक स्पॉटदारांपासून ते अगदी सगळे कॅमेरा टीम सगळे ते खूप भारी गप्पा मारायचे माझ्याशी. त्यांना खूप माहीत नाही माझं काही वेगळं कनेक्शन त्यांच्यासोबत होतं. मला बरीच लोकं सांगायची नंतर की तुम्ही गेल्यानंतर ना तुमचे डायलॉग सगळे बोलतात सेटवर, क्या बात आहे. की तुमचे 2-3 लाईन आहेत ना हां. ते सगळे बडबडत असतात सेटवर. तर तेव्हा मला खूप भारी वाटलं की अरे यार हे खूप भारी आहे. म्हणजे आपण नसताना आपल्या मागे बाकीचे लोक आपले डायलॉग बोलतात सेटवर. सो मी जेव्हा ऐकलं तेव्हा मला खूप भारी वाटलं. मग नंतर मला असं आलं की मग फिल्ममधल्या लोकांना काम आवडं न आवडं पुढची गोष्ट, पण इथल्या लोकांना तिथलं आवडतं. हां म्हणजे आणि तो खरा प्रेक्षक असतो, तो पहिला प्रेक्षक असतो. त्यामुळे तेव्हा मला जरा अजून एक कॉन्फिडन्स आला की नाही आपण बरं करतोय. बरोबर. सो ते खूप मला भारी वाटलं होतं. नाही, खरंच खूप भारी वाटत असोत गप्पा मारताना. बरं, चित्रपटाचा ट्रेलर खरंच खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आहे. चित्रपट आता 20 तारखेला भेटीला येतोय. येस ॲज अ प्रेक्षक म्हणून तू काय सांगशील की का आणि काय वेगळं या चित्रपटातून बघायला मिळेल? मी प्रेक्षक म्हणून तुम्हाला सांगेन हा सिनेमा जरूर बघा, कारण ह्यात एक वेगळा विषय आहे. कल्चरल एक्सचेंजवर भाष्य करणारा सिनेमा आहे हा बॉईज 4. त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत जाऊन ही फिल्म नक्की बघू शकता, मी खात्री देतो. त्यामुळे बिंदास जा, फॅमिलीला घेऊन जा, मित्रांना घेऊन जा, जेवढी कोणी लोक आहेत नातेवाईक आहेत सगळ्यांना सांगा. आणि माझा पहिला सिनेमा आहे त्यामुळे माझ्यासाठी खरंच प्लीज गेलात तर नक्की जा. नाही, खरंच खूप भारी वाटत असोत गप्पावरून. पुढे सुद्धा प्रमोशनच्या दरम्यान आपण भेटत जाऊ. तत्पूर्वी तुला खरंच खूप धन्यवाद. थँक्यू.